छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। आणि ही जोडी आता आमची चालली आहे बरोबर डायरेक्टली कर्नाटकमध्ये। पावसामध्ये बघा ना काय वातावरण असतं यार, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा। असं वाटते बघा 5 लिटरची बाल्टी आहे। चला आपण एकदा टेस्ट करूया। बघा पांढरा रस्सा, हे बघा ह्याच्यामध्ये आहे अंडा मसाला, 4 अंडी आहेत। काळजी घ्यावं लागते मित्रांनो, आपल्या गाडीची लक्षात ठेवा। निकल गए हम कर्नाटक की मंजिल के उस तरफ। जय शिवराय, मी तुमचा विजय नागवेकर, ट्रॅव्हलिंग विजय ब्लॉगवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आपली मुंबईत ना ट्रिप चालू झालेली आहे। काल आपण पाण्याच्या भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम झालेले बाहेर पडायसाठी। आता हायवे मात्र मोकळे अजून झाल्यात का माहीत नाही, तरीसुद्धा आपण आपली जिम्मेदारी आपण पार पाडायची आहे। आपला बरोबर 995 किलोमीटरचा आपला प्रवास आहे। नागावरा पाल्यम असा कुठेतरी एक छोटी सिटी आहे कर्नाटकमध्ये, त्या ठिकाणी आपला प्रवास सुरू होतो आहे मित्रांनो। मुंबईत ना मी आता बरोबर आहे बघा नेरूळच्या हायवेला आहे। नेरूळला जरा उजळलं आहे, तुला तेव्हाच आपण शूट चालू करूया, कारण आता वाटले तर बरोबर 6:15 6:30 झालेले आहेत। आणि इथनं आपली ट्रिप आता सुरुवात होते आहे 995 किलोमीटरची। मित्रांनो शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट तुमची आवडती नक्की करा। भावानो आपल्या या ब्लॉगला सुरुवात करतोय डायरेक्टली मुंबई टू डायरेक्टली नागावरा कर्नाटक 995 किलोमीटरचं। चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय, जाऊया डायरेक्टली हायवेची दिशेला। बघा हा हायवे आहे, सकाळ सकाळचा प्रवास आणि मस्तपैकी थंड वातावरण आणि पावसाचा क्लायमेट। मित्रांनो तर बघा समोर बघा यशवंतराव चव्हाण महामार्ग तिकडे आहे आणि आपण हे बघा चहा घेतलेली आहे। आणि आपल्यासोबत आता जॉईन झालेला आहे राकेश। तुम्ही राकेशला असं मग ओळखत असाल। भाऊ कसा आहेस? भरपूर दिवसांनी भेटलास। आणि ही जोडी आता आमची चालली आहे बरोबर डायरेक्टली कर्नाटकमध्ये। राकेशच मला बोला की आपण एक्सप्रेसच्या अगोदर चहा पिऊ। ॲक्च्युली आपला बघा हा स्पॉट आहे डिझेल भरायचा, पण आपण का आता तिकडे भरणार नाही, आपण पहिले चहा पिऊया, मग नंतर डायरेक्टली आपण जुना एक्सप्रेस हायवेनेच प्रवास करणार आहे। अजूनसुद्धा आपल्याला काय अपडेट आलेली नाही की आपण जुना एक्सप्रेस हायवे म्हणजे बंद आहे का चालू आहे का एक्सप्रेस हायवे बंद आहे, त्याचे अजून काय आपल्याला अपडेट आलेली नाही। पण ठीक आहे, आपण कॉन्टॅक्टने चाललो आहे। चहा पिऊ पहिली। हां चहा पण चांगली आहे। हा बघा हा स्टॉप आहे प्रायव्हेट गाड्यांचा, हे बघा असे वॉल्वो वगैरे थांबतात तिथे। आणि या साईडला चहावाला हे बघा दोन्ही आपल्या गाड्या तिकडे लागल्या आहेत, एक राकेशची लागली, आपली पाठीमागे लागली। प्रवास सोबत खूप दिवसांनी ना, हां खूप दिवसांनी ॲक्च्युली मला असं वाटते आपण वर्षात काय मला वाटतं 8-1 महिन्यानंतर भेटतो। मग आधीच भेटलेलं? अच्छा अच्छा अच्छा। राकेश बोलतो आपण आधीच भेटलेलो आहे 4-5 महिन्या अगोदर। हां आणि अशा क्लायमेटमध्ये प्रवास करायला भाऊ नशीब लागते आणि रिस्कीसुद्धा आहे त्या गोष्टीसाठी, कारण पुढे दरडवर कोसळलेली आहे मिसिंग लिंकच्या इथे। आपण काय मिसिंग लिंकवरनं प्रवास करणार नाही, जुन्या एक्सप्रेसनेच प्रवास करणार आहे। बघू आता काय पुढे काय अजून स्थिती आहे त्याच्यावरती आपल्याला समजेल। चला चहा पिया, चला आता निघूया, कारण आपल्याला थोडीशी बॅग आपल्याला अरेंजमेंट करायची आहे। ही बघा ही बॅग आहे ती, कारण आतमध्ये आता जी खाली जी जेवणाची टोप आहेत तीसुद्धा आपल्याला पाठी घ्यायची आहेत, म्हणजे आतमध्ये घ्यायची आहेत कॅबिनमध्ये। आणि बॅग आपली आता पावसामध्ये आपली बॅग इथे वरतीच राहणार। हे बघा ही पाण्याची बॉटलसुद्धा घेतली आपल्याला, हे बघा पाण्याचा जार, बाकी चार्जरची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे। चला नीट निघूया। बघा राकेशची गाडीसुद्धा पास झालेली आहे। चला भाई इथनं जरा गाडी आतमध्ये टाकताना म्हणजे एक्सप्रेस हायवेला आता ना जरा मिरर साईडला बघून टर्न मारा, म्हणजे एक्सप्रेस हायवेला टाका, कारण का राईट लेननी गाड्या फुल स्पीडला येतात। तुम्हाला माहिती आहे ना, असं पण आपण फक्त थोड्या वेळासाठी आपण फक्त प्रवास करतो एक्सप्रेस हायवेचा, नंतर मग आपला दिल्या घरी सुखी जुन्या एक्सप्रेस हायवेनी आपला प्रवास चालू होतो। हा बघा समोरचा टोल आहे, आपले फक्त 53 रुपये कट झाले।
आता या 5च्या टोलवरती. आणि आता हे बघा इथे जायचं आपल्याला डिझेल भरायला. चला फुल करून घ्या कारण आपली टाकी बघ एकदम ब्लिंक करते. बरोबर 5,000 रुपयाचा गेला आहे डिझेल आणि लिटर गेला बरोबर 50.87 असं काहीतरी डिझेल गेलं आहे. डिझेल वाढल्याने भाऊ जाम फरक पडतो लक्षात ठेवा, भाड्यामध्ये सुद्धा आणि खर्चामध्ये सुद्धा. चला आता कुठेतरी मस्त की नाश्ता करूया घाटाच्या इथे, नंतर मग बघू पुढे नाश्ता करायला. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, माँ जिजाऊ माते की जय. खपोली खपोली आम्ही इलो खपोलीत. आता खपोलीत आहे म्हणजे नाश्ता अजून काय केला, नाश्ता तर करायचा आपल्याला. बघूया आता इथे मस्त की पोहा नाही तर मग मिसळ चांगली कमीत कमी 1-2 वाजेपर्यंत आपला पोट मस्त की भरून ठेवेल असा दाबून नाश्ता करायचा आहे. बघा मध्येच बघा का रिक्षा बंद पडली आहे. रिक्षेचा चाकच गायब आहे पुढचा बाबा. असं जर व्हायला लागला ते पण उतारामध्ये आहे भाऊ, उतारामध्ये भाई प्रॉब्लेम होतो. नशीब पलटी बिलटी झाली नाही गाडी, पलटीचाच प्रॉब्लेम जास्त होतो उतारामध्ये लक्षात ठेवा भाई. आपण एक इंस्टाग्रामवरती एक शॉर्ट व्हिडिओ केलेली या काचेबद्दल, काच कशी साफ करायची. बघा मित्रांनो अजून सुद्धा आपली काच बघा किती साफ आहे, दिसतंय तुम्हाला. मुंबईत ना बाहेर पडताना पाऊस ना आला, पण मात्र आता लोणावळ्याचा घाट चढतोय म्हणजे खंडाळा घाट आपण आता ऑलमोस्ट अर्धा चढलेलो आहे. बघा राईट साईडला बघा मारुतीचं मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी पाऊस आहे. बरं झाला मुंबईत तर नाही भेटला, पण ह्या ठिकाणी बजरंगबलीचं दर्शन तर भेटला 100%. समोर क्लायमेट बघा ना काय भाऊ, समोर संपूर्ण धुकं खाली आला आहे. आणि कोण बोलत होता की संपूर्ण ट्रॅफिक जाम आहे. अहो एक सुद्धा ट्रॅफिक नाही भेटले मला, संपूर्ण क्लिअर आहे, क्लिअर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे संपूर्ण क्लिअर आहे. काय दिसते का इथे मला? अजिबात काय दिसणार नाही. अरे मला दिसत नाही, तुम्हाला कसं दिसेल दादा नो? पावसामध्ये बघा ना काय वातावरण असतं यार मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा. आता तर जोरात आला पाऊस. हे बघा वरती बघा, हा बघा हो नो, खतरनाक पाऊस पडतोय, खतरनाक. दाखव तुम्हाला, हे बघा एकदम जोरात पाऊस आला आता, पण दिसते लय म्हणजे लय जोरात. आणि माझा नशीब एवढा आहे की आपल्याला संपूर्ण लोणावळ्यामध्ये खंडाळा घाटामध्ये आपल्याला ट्रॅफिक अजिबात नाही भेटला आहे. मिसिंग लिंकच्या इथे दरड कोसळली आहे, मिसिंग लिंक सुद्धा बंद आहे असा आपल्याला न्यूजवरती सांगत होते. पण भाऊ मला असं वाटते की आता ती ट्रॅफिक पूर्णपणे क्लिअर झालेली आहे. पाऊस पडतोय हे आपल्याला खूप बरं वाटते, कारण एवढ्या जोरात पडतोय ना, लय भारी मजा येते. फक्त नाश्ता करायचा आपल्याला पोट भरून, भूक लागली भरपूर. गाड्या लावले बघा तिकडे, गाड्या पार्किंग केल्या आहेत. आणि आलो आहे जरा नाश्ता करायला कारण पाऊस आहे. मी ॲक्च्युली नशीब छत्री विसरलो, नशीब म्हणजे विसरलोच घरी. रेनकोट काढलेला बघा. दोन्ही गाड्या तिकडे लावले पार्किंगला. मस्त ही वातावरण मस्त. जरा स्पेशली मिसळवाल्याकडे थांबलो आहे, म्हणजे मिसळ पाव खाऊन डायरेक्टली जाऊया. बरं पुढेच होतं बरोबर कार्ला फाटा आहे, अर्धा किलोमीटरवरती. मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि आपण नाश्ता वगैरे मागवलेला आहे. नाश्त्यामध्ये वराडीमध्ये भरपूर असं काय आहे, मग दाखवतो. बघितल्यावरती तुम्ही ते खुश व्हाल. ते बघा ही आपली बरं मिसळ, त्यामध्ये 2 पाव आलेले आहेत, दही
मला वाटते मटकी आहे, कांदा, त्यानंतर मग काकडी आहे, लिंबू, त्यानंतर बघा चिवडा आहे आणि ही आहे मिसळ. तरी बघा वरती आलेले आणि राखीचं सेमच आहे. ॲक्च्युली याची कॉस्ट आहे 120 रुपये आणि जी स्पेशल आहे ती होती 150 रुपये. तर मी बोललो जरा फक्त नाश्ताच करूया, आपल्याला नाश्ता करून असं पण निघायचं आहे. तर स्पेशल होती 150 रुपये. तर आपण ती काय मागवली नाही, बघूया कशी खाऊन. चला टेस्ट करूया. कशी आहे? ठीक आहे, चला आता आपण ट्राय करूया. जेवढा पाहिजे तेवढा टाकते की नाही. बाल्डीच वर, अख्खी बाल्डीच वरली. असं वाटते बघा 5 लिटरची बाल्डी आहे. दिसते तुम्हाला? बाल्डी छोटीच आहे. लिंबू पिळा ती पण टाकेल आम्ही, थोडीशी मटकी. चला आता ट्राय करूया. ॲक्च्युली पाव पण त्यांनी गरम करून दिले. पहिल्या घासामध्ये लक्षात ठेवा, आपण ओळखू अशी मिसळ कशी ती. थोडी स्पायसी आहे, ठीक आहे, पण चविष्ट थोडी. चला नाश्ता झाला, बाहेर पडलो. पहिल्या आधी 2च गाड्या होत्या, आता बघा 3 गाड्या लागल्या. हा सगळा पायगुणचा चमत्कार आहे आमच्या दोघांचा. कमी कमी मला असं वाटायचा 3-3.5 हजाराचा तरी धंदा होणार. 100%. त्या हॉटेलचा 3-3.5 हजाराचा तरी धंदा होणार. चला निघूयात आपण जरा. चला निघालो नाश्ता करून. बरोबर 245 रुपये बिल झाला 2 मिसळ पावचा. आणि नाश्ता तर खूप भारी होता. आणि हा बघा, हा कामशेत बघा किती भरला आहे बाबा. संपूर्ण शेतामध्ये यांच्या पाणी आलं आहे बघा. फक्त थोडंसं राहिलं ते आपला पटरी हे करायला, बुडायला. तर पटरी पण दिसली नसती आपल्याला. पाऊस 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 भाऊ. भाई पुण्यामधली परिस्थिती आता जस्ट आपण आता बघा पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे. हा बघा 48 हायवे. हे बघा इथे दिसते तुम्हाला पाटी. हे आहे बरोबर कोथरूडशी. आता बरोबर कोथरूडला पोहोचलोय. मला विश्वासच पटत नाही, कारण कालच्या दिवशी म्हणजे एवढा पाऊस होता इथे पुण्यामध्ये. संपूर्ण पुणा, लोणावळा, परत खोपोली हा संपूर्ण एक्सप्रेस हायवेसुद्धा आणि ह्या भागातसुद्धा भरपूर पाणी म्हणजे पाऊस भरपूर पडलेला आणि पाणीसुद्धा भरलेला. तर मी विचार करत होतो की मी इथनं पास होईल की नाही. पण भावांनो नशिबाने बघा आपल्याला साथ चांगली दिली आहे. कारण आपण मुंबईमधून निघतानाच आपल्याला पाऊस मात्र भेटला नाही, पण जसा आपण खंडा घाट वरती चढलो त्यानंतर आपल्याला पाऊस भेटला. हे बघा थोडाच फक्त राहिलेला आहे या ब्रिजचा काम. म्हणजे आता आपल्याला पुढे तर बरोबर घाट चालू होईल. असं पण पुणा रावेत ते कोल्हापूर हा जो 48 हायवेपासनं जो महामार्गातला जो रस्ता गेला आहे कोकणामध्ये, तो संपूर्ण रस्ता घाट सेक्शन संपूर्ण बंद आहे. 48 हायवेवरनं तुम्ही नॅशनल हायवे 66ला जाऊ शकत नाही, कारण जे घाट सेक्शन आहेत 4 का 5 घाट येतात, त्या 5ही घाटामध्ये दरड कोसळली आहे. तर तुम्ही जर जात असाल घाटावरनं कोकणामध्ये, तुमचा पर्यायी मार्ग तुम्ही
निवडू शकत नाही, कारण जेवढे काय पर्यायी मार्ग होते ते सगळेचे सगळे बंद झालेले आहेत. दरड कोसळली आहे त्या साईडला, त्याच्यामुळे तुम्ही जाण्याचा टाळा. कुठलाही मार्ग असेल आता सध्या तरी तो तुमचा प्लॅनिंग पोस्टपोन करा. पाऊस थांबल्यानंतर तुम्ही तो पुढचा विचार करू शकता. टोल आला आहे, टोल. आणि आपण या टोटली ट्रिपसाठी बरोबर 1500 रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला आहे टोटल ट्रिपसाठी. आता बघू आता आपला किती खर्च जाईल. उंब्राज आणि ह्याच्या पुढे डायरेक्टली कराड. कराडचा ब्रिजचं काम झालं का माहीत नाही. मला असं वाटतं 4-5 महिन्यानंतर मी गेलोच नाही या मार्गे, प्रवासात नाही गेला आहे, म्हणून मला अपडेट नाही. पण आता आपल्याला लगेच कळेलच की रस्ता ब्रिज झाला आहे की नाही. बघा उंब्राज बघा. आणि हा बघा भावानो, हा झालेला आहे ब्रिज, कराडचा नवीन झालेला ब्रिज. हे बघा जड वाहने परवानगी नाही आहे, म्हणजे जे जड वाहन आहेत मोठमोठी 16 टायर 18 टायर तरी सुद्धा हे बघा चालतात तरी काय नो प्रॉब्लेम. पण जो खालचा ट्रॅफिक होता तो आता आपल्याला भेटणार नाही. हे बघा या साईडला बघा कराड सिटी, लेफ्टला खाली भगवा ध्वज आहे. वाव या, म्हणजे बघायला गेला तर जे कराडचे जे रहिवासी होते म्हणजे आपले हायवे जवळचे त्यांच्यासाठी सुटका झाली समजायचा. कारण खूप ट्रॅफिकचा त्या लोकांनी संघर्ष केलेला आहे. कारण किती ट्रॅफिक व्हायची, पाणीवर भरायचा खाली. तर त्याच्यामुळे एक प्रकारे हा हायवे झाला, हा ब्रिज झाला, ते जवळ बराच झाला, मार्ग तरी मोकळा झाला. बघा किती मस्त वाटतो. त्या साईडला बघा एकदम म्हणजे आपण ती जी लाईन आहे ती म्हणजे काही अडचणी आली तर गाडी त्या साईडला होती ते उभी करू शकतो आपण आणि 5 ते 10 मिनटं आपण जरा थांबू शकतो. म्हणजे एक प्रकारे पार्किंग पकडून चला. आणि 1 2 3 लाईनी आहेत. त्या साईडला सुद्धा सेम आहेत, 3 लाईनी आहेत आणि एक लाईन बारकीची आहे ती पार्किंगची आहे. छान आहे, छान आहे, आपल्याला आवडला ब्रिज. भावानो आपण आता कोल्हापुरात एंट्री करतोय. हा आहे बरं बघा किनी टोल. किनी टोलला आपण पोहोचलोय. 105 रुपये टोल झाला भावांनो. किती 105 रुपये. आपल्याला जी पहिली गाडी होती राकेशची, ती गाडी इस्लामपूरमधनं त्यांनी लेप मारला आणि तो गेला डायरेक्टली सांगलीमध्ये, सांगली सिटीमध्ये. तिथून मग तो डायरेक्टली एक कर्नाटकमध्ये गाव आहे अक्की म्हणून, त्या गावामध्ये जाणार तो. त्याच्याशी पण 2 पार्टलोड आहेत, मशीन आहेत, तो तिकडे द्यायला गेला आहे. कोल्हापूर स्टील प्रायव्हेट लिमिटेड. आणि हे बघा हा आहे बरोबर नागाव फाटा. बरोबर नागाव फाट्याला आता पोचलो आहे. या पावसामुळे ना म्हणजे कुठे जेवायला पण थांबायला काय होत नाही, कारण खूप भूक लागली ॲक्च्युली. मी बघतोय जरा काय घरगुती खानावळ वगैरे. पण भाऊ हे सर्व आहे बघा असे गारवा असे सगळे मोठमोठे हॉटेल आहेत. बघा इथे दिसतं तुम्हाला, इथे व्हेज अस्सल कोल्हापुरी जेवण हे पण आहे. इथे पण आहे हॉटेल विसावा. चला आपण व्हेज बघूया इकडे भेटते काय. तर भाऊ भरपूर खूप पाऊस आहे, प्रमाणाच्या बाहेर पाऊस आहे. बघा तरी बघूया अस्सल कोल्हापुरी जेवण. चला बघूया एकदा व्हेज. काय म्हणते मासाळी पण आहे. चला एकदा ट्राय करूया. पावसासाठी 2 मिनटं फक्त गाडीमध्ये थांबलो. पाऊस नॉर्मल झाला आणि गाडी पार्किंग केली बघा इथेच. हा सर्व्हिस रोड आहे असं पण. हा डायरेक्ट जाईल इकडे आता बरोबर कर्नाटकमध्ये. आणि या पण हॉटेलला थांबलो आहे. एक अंडा मसाला सांगितले थाली. मस्त जेवी आता पोट भरून मस्त की. आणि पहिली टिपी काढून घेऊया. आपल्याला टिपीसुद्धा काढायची आहे कर्नाटकची 1 महिन्याची. बघू आता चला आपण जाऊया जेवायला. डायरेक्टली भरपूर भुकलं आता. वादे कितीमध्ये 3:45. चला हे बघा आपण जेवण मागवलेलं आहे. अंडा थाली दाखवतो काय काय आलं ते.
ते बघा, ह्याच्यामध्ये आहे अंडा मसाला, 4 अंडी आहेत, पण ही कढी आहे कोल्हापूर स्पेशल, चपात्या 2 आणि कांदा. चला आपण एकदा टेस्ट करूया. बघा, पांढरा रस्सा, कसा मस्त. मला ॲक्च्युली असं पाहिजे होता की कुठेतरी चपात्या वगैरे भेटतील, कारण आपण भरपूर ठिकाणी आपण धाब्यावरती बघतो ना, सगळे रोट्या देतात मैदाच्या, ते खायला इच्छा होत नाही. टेस्ट बघ यायची अंडा मसाल्याची. एक नंबर. पांढरा गेला बा, तांबडा बघूया. चार वाजलेत जेवायला. हां, रात्रीचं जेवण कधी जेवू? चपाती मात्र लय मोठी आहे. अंडा बघा, पांढरा पांढरा. असं उतरतो ना नारळात, एक नंबर. संपला पैकी छान सारखा, एकदम मस्त. चला, मस्त पैकी एकदम भारी जेवण झाला. परफेक्ट एकदम, म्हणजे परफेक्ट एकदम. 2 चपात्या, थोडासा राईस, 160 रुपये बिल. मस्त. जी अंडा मसाला होता ना, हा हा बाई. आलो बाबा एकदा आपल्या महाराष्ट्राच्या सर्वात शेवटच्या टोकाला. म्हणजे आपण बॉर्डरला आलो आहे. बघा बॉर्डर, बघा ही आहे बॉर्डर आपल्या महाराष्ट्राची. चला आता आपला काट्यावरती वजन बघू किती आहे. नेट बघूया, नेट आपल्या सकट. स्टॉप. 2600 किलो, फक्त 2600. परफेक्ट. मग आता काय टेन्शन नाही ना भाऊ, म्हणजे अजून आपण 1 टन टाकू शकतो. आपली बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि हे बघा, ही आली आहे कर्नाटकची बॉर्डर. म्हणजे हद्द आता चालू होईल. हा टोल क्रॉस केला होता कोंगनोलीचा. तर पहिला आपण काय करूया, त्या पहिला आपण कपडे चेंज करूया आणि नाहीतर मग पुढे कपडे चेंज करूया. टोल क्रॉस केल्यानंतर आपली टिपी वगैरे निघायची, चहावर मारूया. टिपी निघाली की मग आपण प्रवासाला नेऊया. काळजी घ्यावं लागते मित्रांनो आपल्या गाडीची. लक्षात ठेवा, पावसाचे दिवस आहेत. पावसाच्या दिवसात जर काळजी नाही घेतली तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होतो. लक्षात ठेवा. म्हणून पहिला गाडीची काळजी घेतली ना मग काय टेन्शनच नाही. पावसाच्या टायमाला टायर चेक करणं, वायफर चेक करणं, त्यानंतर मग ऑइल. परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्रेक ऑइल. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण का पावसामध्ये कधी कधी ब्रेक लागत नाही. तर लक्षात ठेवा, कधी कधी ब्रेक ऑइलकडे लक्ष द्या. तेव्हा कसंही नियोजन लावलं आपल्या ड्रेसचा, भारी ना. चला तर निकल गए हम कर्नाटक की मंजिल के उस तरफ. कर्नाटक बोलताना विचार करा, तोड सुद्धा थांबतोय. म्हणजे अडकतोय मधी मधी. मजा येते यार. साऊथ लाईनची ट्रिप करायलाच मजा येते, स्पेशली पावसामध्ये. आणि जेव्हा पूर्ण पाऊस पडून झाला प्रॉपर, मग कोकणातली ट्रिप करायला मजा येते. आता कसं दरड कोसळते ना, तर त्याच्यामुळे ना ट्रिप कोकणातली करायला जरा भीती वाटते. नशीब ट्रिप झाली आणि नंतर पाऊस
दरड कोसळायला चालू झाली. आपली अशी मग फायनल DP आलेली आहे. आता मग काय टेन्शन नाही, डायरेक्टली कर्नाटकचा प्रवास थरार भर पावसात करूया. चला. निपाणी हा नो, हे बघा या ब्रिजचं काम कधीपासून चालू आहे. हा ब्रिज आहे ना, हा कोकणात नाही येतो, लक्षात ठेवा. अरे बाप रे बाप. आणि हा जॉईंट होतो डायरेक्टली कर्नाटकमध्ये. तुम्हाला माहिती आहे असं पण आता हा नॅशनल हायवे 48 आहे ना, याचा काम कंप्लीट झालेलं आहे, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे तुम्हाला टोल थोडा जास्त जाईल, म्हणजे साऊथ लाईनला जायसाठी, म्हणजे चेन्नई, बँगलोर, सेलम, मदुराई, कोचिन, कन्याकुमारी, कोयंबतूर, पॉंडिचेरी या साईडला जायसाठी तुम्हाला टोल जास्त लागेल. पण तुमचा प्रवास एक नंबर होणार आहे साऊथ लाईनला जायसाठी, कारण संपूर्ण आता हा याचं काम पूर्ण झालेलं आहे NH 48चा. बेळगावला येईपर्यंत वाजल्यात 7:08. दिल्ली अभी तो बहुत दूर है भाई, लेकिन अपन को दिल्ली नहीं जाना है, अपन को जाना है साउथ कर्नाटक. आपण आता हे बघा बायपासला आलेलो आहे आपण हुबळीच्या, कारण पाठीमागे धारवाड ते हुबळीचा बायपासचा काम चालू आहे, म्हणजे रस्ता वरसा खोदून ठेवलेला आहे. आणि असं पण पाऊस नाही आता इथे बघायला गेलं तर, पाऊस तर अजिबात नाही. बघा हा बस स्टॉप आहे हुबळीच्या बायपासचा. भावनो पाऊस बघा किती आहे. ॲक्च्युली काय समजत नाही आता, ॲक्च्युली मला भरपूर आले झोप. एक काम करूया, ते बघा त्या साईडला तिथे धाबा सुद्धा आणि पेट्रोल सुद्धा आहे, तिथे जाऊन जरा आराम करूया. कारण आपला एक पार्टनर आहे ना राकेश, तो यायचं बाकी आहे. चला इथे सुद्धा गाडी बघूया, तिथे गाडी बघूया. जेवायची सुद्धा तिकडे सोय आहे चांगली, बघू मग की नाही. हे बघा काय घेतलंय, केळी घेतलेत खायला. घेतात केळी, भूक नाही आहे पण मी बोललो जरा काहीतरी केळी घेऊया. आणि हे बघा गाडी इथे लावली आहे पार्किंगला पंपामध्ये. जेवण तर पण इथे आहे, पण नको, केळी खाऊन जरा मस्त की जरा आराम करू, इथे झोपूया गाडीमध्ये. अजून दुसरी गाडी यायची आहे राकेशची, ती अजून बरोबर 30 ते 35 किलोमीटर पाठीमागे. तर आराम करूया आता इथनं. सकाळी पहाटे बरोबर मॉर्निंगलाच निघूया, बरोबर अर्ली मॉर्निंग 5:30 वाजता. अजून सुद्धा इथनं बरोबर 400 किलोमीटर आपलं रनिंग आहे. सकाळी भेटूया मॉर्निंगला.